महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत। निवडणुकांनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण असणार याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार, एकनाथ शिंदेच कायम असणार की नवा चेहरा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेला असणार, महाविकास आघाडीकडून कोण असणार मुख्यमंत्री, तिथल्या अनेक नेत्यांना किंवा तिथल्या तीन पक्षांच्या अनेकांना असं वाटतंय की आपणच मुख्यमंत्री असणार। पण यामध्ये सर्वाधिक ठाम जर कोण असेल तर ते आहेत उद्धव ठाकरे, कारण त्यांच्या पक्षामध्ये दुसरा कोणता नेता इच्छुक असण्याचा प्रश्नच नाहीये, कारण पक्ष हा त्यांच्याच मालकीचा आणि नेतृत्वाचा आहे। पण तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मात्र काहीशी वेगळी आहे आणि त्यातच आता शरद पवारांनी नवा गुगली टाकलेला आहे आणि या गुगलीवर एकटे उद्धव ठाकरे क्लीन बोल्ड होणार की अख्खी महाविकास आघाडी क्लीन बोल्ड होणार हेच बघायचंय। काय नेमकं पवारांनी केलंय हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, नुकताच दसरा पार पडला। दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा शिवतीर्थावर मेळावा झाला। या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी 2024 नंतर जणू काही आपणच पुन्हा मुख्यमंत्री असणार याचे साफ संकेत दिले। आता हे संकेत देण्यासाठी अत्यंत विशाल असलेल्या व्यासपीठावरच्या मागच्या LED वर त्यांनी 2019चा आपला शपथविधी जो झाला होता शिवतीर्थावरचा त्याचंच दृश्य आणि ती शपथ आपल्या शिवसैनिकांना दाखवून टाकली। त्यामुळे उद्धव ठाकरे हेच महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील अशा स्वरूपाचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न शिवसेनेनं सुरू केलेला आहे। या प्रयत्नामुळे बिथरलं कोण, तर या प्रयत्नांमुळे सर्वाधिक बिथरलंय ती काँग्रेस। याच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद होती। या पत्रकार परिषदेमध्ये मात्र उद्धव ठाकरे काहीसे बॅकफुटवर गेले। या पत्रकार परिषदेमध्ये एरवी शांत संयमी वाटणारे शरद पवारांचा चेहरा हा काहीसा आपण अगदी बारकाईने जर पाहिला, आपण गुगलवर जाऊन जर किंवा युट्यूबवर जाऊन जर पाहिलं तर आपल्याला ते दृश्य पाहायला मिळेल की पवारांना आदल्या रात्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीच्या दावेदारी बद्दल प्रचंड संताप आलेला आपल्याला दिसू शकतोय। तीच गोष्ट नाना पटोलेंची आहे आणि नाना पटोले यांना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय। त्यांच्याकडे नाना पटोले आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, यशोमती ठाकूर आहेत, बाळासाहेब थोरात यांना तर सदैव असं वाटतंय की आपण मुख्यमंत्री असायला हवं, आपल्याकडे मेरिट आहे, आपण ज्येष्ठ आहोत। पण शेवटी दिल्लीश्वरांच्या जे येई मना तेच होईल महाराष्ट्राच्या दिशेने किंवा महाराष्ट्राच्या राजकारणा अशी परिस्थिती ही काँग्रेससाठी आहे। पण आता या सगळ्या गोष्टी होत असताना उद्धव ठाकरे यांना मात्र पवारांनी आणि एकूणच महाविकास आघाडीला पवारांनी धोबी पछाड दिली। पवारांनी काय केलंय तर पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या म्हणजे सांगलीतल्या एका सभेमध्ये राजाराम बापू पाटील यांच्यापासून ते जयंत पाटलांपर्यंत हा जो राजकीय वारसा आहे या संपूर्ण वारशाचंच कौतुक केलंय आणि जयंत पाटील यांच्याकडे एक वेगळी दृष्टी, महाराष्ट्राला पुढे नेण्याची कौशल्य आणि त्यांची एकूणच मानसिकता, त्यांचा अभ्यास आणि आवाका या सगळ्यावर जणू काही कौतुकांची पुष्पवृष्टी करत तेच येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या प्रमुख पदी असतील असे संकेत द्यायला ते चुकलेले नाहीत। आणि हेच होत असताना एका बाजूला बघा जयंत पाटील यांच्याबद्दल सांगायचं तर जयंत पाटील हे इस्लामपूरमधून गेली 3 दशकं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये निवडून येत आहेत। एक ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जरी शरद पवारांचा असला, तिथे शरद पवारांचा शब्द हा अंतिम असला तरी आता सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये जलस्रोत मंत्रालयाचे मंत्री असलेल्या जयंत पाटील यांनी 2008 आणि 2009 मध्ये
गृहमंत्री पदाचा कार्यभार सुद्धा सांभाळला होता, ते अर्थमंत्रीही होते, त्याचप्रमाणे त्यांनी ग्रामविकास मंत्रालय देखील सांभाळलेलं आहे आणि ग्रामीण भागातून येणारं पण शहरी भागाची उत्तम जाण असलेलं असं ते नेतृत्व आहे. दादरच्या बालमोहन विद्या मंदिराचे विद्यार्थी असलेले आणि VJTI मधून आपल्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील की RR पाटलांबरोबर त्यांचा राजकीय वाद होता, पंगा होता. हे सगळं जरी खरं असलं तरी त्यांची प्रवृत्ती आणि प्रकृती ही प्रत्येकाला अंगावर घेण्यासारखी नाहीये. अनेक राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत आणि इतकंच नव्हे तर आत्ता शरद पवारांची त्यांनी प्रचंड मर्जी संपादन केली आहे. आणि शरद पवारांनी जयंत पाटील यांचं नाव घेतल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले ते आधी आपण पाहूया. जयंत पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे मला असं वाटत नाही. जर तसं पवार साहेबांचे संकेत असतील तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करू, पण पवार साहेब असे कधी कुठले संकेत देत नाहीत. मधल्या काळात त्यांनी रोहित पवार यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती आणि एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाही. सुप्रियाताईंचंही नाव चालतंय मधल्या काळामध्ये, जितेंद्र आव्हाडांचंही नाव चालू आहे. त्यामुळे 5-6 लोक कसे मुख्यमंत्री होऊ शकतात ना एकाच पक्षामधले. आता आपण पाहिलं संजय राऊतांनी नेमका कसा शाब्दिक थैथयाट केलेला आहे, कारण त्यांनी 5 जणांची नावं सांगितलेली आहेत. आता गंमत अशी आहे की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचंय, त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा होता तर तो शरद पवारांचा आणि संजय राऊतांचा होता. पण मुख्यमंत्रीपदी असताना संजय राऊत यांनाही काही उद्धव ठाकरेंनी भरभरून दिलेलं नाहीये. इतकंच काय, पण त्यांच्या सख्या लहान भावाला की ज्याच्यावर अगदी पोटच्या मुलासारखं प्रेम संजय राऊत करतात, त्याला म्हाडाचं साधं अध्यक्षपदही उद्धव ठाकरेंनी देऊ दिलं नाही. इतकंच नव्हे तर मध्यंतरी नाराज असलेले सुनील राऊत हे राजीनामा देण्याच्या तयारीत असताना मुख्यमंत्रीपदी असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या एका निकटवर्तीयाला असं सांगितलं होतं की जर सुनील राऊत राजीनामा द्यायला आला तर त्याचा राजीनामा ठेवून घ्या. म्हणजे विचार करा, उद्धव ठाकरे हे ज्यावेळेला अशा पद्धतीचा विचार आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवणाऱ्या नेत्याबद्दल किंवा त्याच्या कुटुंबाबद्दल करू शकतात, तर त्या उद्धव ठाकरेंबद्दल शरद पवार जो विचार करतायत तो खरंच सकारात्मक असेल का? याचं कारण काय, तर याचं कारण शरद पवारांनी आपल्या पुस्तकातच उद्धव ठाकरे फक्त 2 वेळा मंत्रालयात गेले असल्याचा उल्लेख केला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली होती. तर याच उद्धव ठाकरेंना आता पुन्हा मुख्यमंत्री करण्याची जर वेळ आली तर शरद पवार त्यांना खरंच मुख्यमंत्री करतील का? याचं उत्तर समजण्यासाठी आणि जाणण्यासाठी आपण सक्षम आहात. आता जयंत पाटील यांना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रचंड महत्व आलेलं आहे, अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. याचं कारण काय, तर मध्यंतरी जयंत पाटील हे सुद्धा अजितदादांबरोबर जातील असं म्हटलं जात होतं, ते भाजपमध्ये जातील असं सांगितलं जात होतं. त्यांच्यासाठी मंत्रिमंडळ ठेवलेलं आहे, त्यांची जागा शिल्लक आहे, त्यांना फक्त येऊन आपला कार्यभार स्वीकारायचा आहे, इथपर्यंत गोष्टी गेल्या होत्या. त्या आम्ही माध्यमांमधल्या मंडळींनी चालवल्या होत्या, त्याला पक्षातल्या काही नेते मंडळींनी हवा दिली होती. पण प्रत्यक्षात जयंत पाटील हे आपल्या स्वभावाप्रमाणे अशा पद्धतीत वागलेत की ज्याचं नव्हते आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या विरोधकांना धोबीपछाड मिळालेली. आणि हे एवढं सगळं करणारा नेता जो आपल्या बरोबर राहिला, पक्ष पुन्हा उभारण्यासाठी ज्याने मदत आणि सहकार्य केलं, इतकंच नव्हे तर अंग मेहनती बरोबर आपला वेळ दिला आणि आपल्या समोर असलेली रेडीमेड संधी गमावली, त्या नेत्याला उचलून धरण्याची जबाबदारी ही पवारांवर साहजिकच येऊन पडली आणि पवारांनी तो वेळ नेमका साधलेला आहे. आणि त्यामुळे आता एका बाजूला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याच्यावर माध्यमांमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कात्याकूट सुरू असताना अचानक उद्धव ठाकरे यांनी एक नवा ट्विस्ट घेतला आणि ते म्हणाले की महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार हे आधी त्यांनी सांगावं, मग आम्ही महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री सांगू.
पण महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे यांना फारशी संधी न देताच शरद पवारांनी डाव साधलेला आहे. अवघ्या 35-36 दिवसांनी या निवडणुकांच्या संदर्भातले जे काही निकाल आहेत ते आपल्या हाती येतील आणि त्यानंतर पवार त्यांचा एक नवा खेळ खेळतील. तो खेळ नक्कीच ठाकरेंना पोषक असा असणार नाही हे स्वतःच आपल्या पुस्तकांमधून आणि आपल्या काही वक्तव्यांमधून पवारांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी जो जयंत पाटलांच्या नावाचा प्रस्ताव बोलून दाखवलाय तो जरी थेट मुख्यमंत्री म्हणून जरी बोलून दाखवला नसला तरी महाराष्ट्राचं भावी नेतृत्व किंवा भविष्यातला राज्याला दिशा देणारा नेता असं वर्णन करण्याची पवारांची जी काही शैली आहे आणि पद्धत आहे त्यामुळे ठाकरेंचा कार्यक्रम झालाय की महाविकास आघाडीचाच कार्यक्रम झालाय हे आपल्याला कळणार आहे. कारण आता सध्या महाविकास आघाडीमधल्या शरद पवार यांच्याच पक्षाला बरे दिवस आलेले आहेत, चलतीचे दिवस आलेले आहेत आणि त्यामुळे पवार नेमक्या जागा लढवून अधिकाधिक आमदार निवडून आणण्याकडे त्यांचा कल आहे आणि त्यामुळे जर पवार यशस्वी झाले तर कार्यक्रम ठाकरेंचा होणार की मवियाचा होणार हे आपल्याला कळू शकणार आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे यांना विराजमान करण्याची चूक शरद पवार करतील की नवा डाव साधतील? संजय राऊतांसारखा महत्वाकांक्षी नेता की ज्याला दिल्लीत असतानाही महाराष्ट्राच्या नेतृत्वपदी राहण्याची उर्मी अगदी जाहीर नसली तरी आतल्या आत वाटते, अशा एखाद्या नेत्याला शरद पवार मदत करतील की आपला पक्ष अगदी रसातळाला जात असताना पुन्हा उभं करणाऱ्या एखाद्या आपल्या सहकार्याला ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवतील? काँग्रेसला ते मुख्यमंत्री होऊ न देता किंवा काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ न देता अख्खी काँग्रेस अंगावर घेऊन स्वतःचा उमेदवार राज्याच्या प्रमुखपदी बसवतील. तो कोण असेल? आपल्याला काय वाटतंय? कारण संजय राऊतांनी 5 नावं घेतली आहेत. जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड अशा सगळ्यांची नावं घेतली आहेत. कोणी सांगावं, 84व्या वर्षी जर पवार चांद्यापासून बांद्यापर्यंत जात असतील तर ते नेपियन सी रोड पासून म्हणजे सिल्वर वॉक पासून मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर स्वतः जायला कचरणार नाहीत याची खात्री काय देता येऊ शकते? आपल्याला काय वाटतंय मित्रांनो? आपण आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.